याला म्हणतात बघा गरिबी. गरिबीमुळे हे सगळं आहे. असा अंधार झालाय तरी टॉर्च चालू केलंय मी, त्यामुळे उजेड दिसत असेल. आता गाडी भरून झाली आहे पूर्ण. ही बाळ बघा इकडं थंडी लागायली म्हणून निकितानं कसं शर्ट खाली ओढ. निकिता श्लोक काय झालं पिल्या? एकटाच होता इथं तू अंधारात होता. हा काय खातोय? बिस्किट मला दे. दे मला. देत नाही का? दे की. जाऊ नको निकिता राज. बघू नाही रावा तिघ पण. सकाळी इथलं इथं डबा बनवून आता तू जाऊन झोपणारच आहे नुसती. तू आता जेवण पण नाही बनवत, तुला जायला उशीर होतंय. त्यामुळं इथल्या इथं आपण पटकन बनवू, खाऊ पिऊ आणि सकाळी इथनंच डबा घेऊन येऊ. मालक लोक ही आहे मालकीन आमची. म्हातारे पाणी पिऊ देते का ग? पातीवर पाणी पिऊ देते, लघवीला जाऊ देते. आणि आता दिवसभर टॉर्चर करते ना. आता एवढं उशीर झालं तरी काम केलं तर नाही खुश होणार तू. दे ग खरंच निकिता मला एक बिस्किट दे ग. खरंच खाऊ वाटायला भूक लागली. सामान वाडा तर नाही आज आपलं. घागर फिगर घ्या पटापट टाका. होय माहित आहे ती गाडी मालकीन पाणी पिऊ देते काय दिवसभर? तिथून बोल, पळू नको. तू तर मेन बॉस आहे. तू तर तवा आहे. उठा रे उठा, करा करा करा. हा दिवसभर काम करायला लावते. आता काय झालं? एवढा अंधार झालाय तरी पण म्हणजे काय झालं, एक टेलर भरला आम्ही 5 पर्यंत. पण एक टेलर कसं उभा करावं म्हणून भरून काढला. हा उद्यासाठी सर्वांना ऍडव्हान्स मध्ये हॅपी न्यू इयर बरं काय माझ्याकडून. आज कोणाकोणाच्याकडे पार्टी आहे. मग त्रिशाला लागलं अंधारात 5 बोट कापलं तिचं. मग चुना डबीचा कागद असतो ना, त्यानंच लगेच तिच्या बोटावर बांधलं. ते पूजा पाणी आहे का ग? निकिता नळाला पाणी आहे का? ओ टाका ज्याचं गाडा आहे त्यानं पटकन आतमध्ये. मामे आता कधी जाऊन जेवण बनवती मामे? सुरेखा ताई हाय वाटतंय की बनवून ठेवत नाही का? मग कामाला ती आली असेल की घरी. माझी सख्खी मामी आहे बरं का, म्हणजे पूजाची आजी आहे. लय जोरानं का गाडी भरली तरी पण अंधारात आम्ही आव. तिकडे ट्रॅक्टर यायलाय बघा. अय वाटावरनं उठा. पूजा सामान आतमध्ये टाक म्हणलं तर पटकन टाकत नाही तू पण. ट्रॅक्टर निघायलाय उग. अशी आहे बघा आमची फजिती. मामा ओ मामा मग कस काय वाटलं आज काम? लय भारी. आजच्या सारखं दररोज पाहिजे. अयो का अग कुठून चालली गाडी तू एवढं घाबरायली? होय मामा. म्हातारी पाणी पिऊ देते आपल्याला. म्हातारी आजपर्यंत मला आत्याचा मुलगा म्हणून म्हणले ना, आज लय बोलली म्हातारी मला. तू आत्याचा मुलगा आहे त्यांच्या मामा? आत्याचा मुलगा. काम झालं का? कामापुरता आत्याचा मुलगा. कामापुरता मामा. बघा आणि आता तोंड लपवली शॉल मध्ये. तो दुसरा दाखवलं की तिला पहिल्यांदा. बघा मी यांच्या गाडीवर काम करायचो, युट्यूबवर व्हिडिओ टाकलेत बघा मी सुरुवातीला. तेव्हा काय आपलं चॅनल एवढं ग्रो नव्हता. देवाच्या कृपेनं आणि देवाची साथ, मोठ्यांचा आशीर्वाद देते तुम्हाला पण. युट्यूब तुम्ही पण असं व्हिडिओ बनवायचं, तुम्हाला पण लय मोठं येतात. मग अय अमोल काय हुडकतोय? मध्ये ठेवलं नाही तिकडे. त्यांनी मुकादमी आणलेली ना तिथून आपण जेवण केलं तिथून. हा मध्येच ठेवल्या असतील की ते. कोणाकोणाच्या आहे त्या तिकडं? तू पिशवी आणतो का फक्त डबा आणतो? ओ मुकादमी ताई पिशवी कुठं आहे अमोलची? मामा लागलं रस्त्याला. तिकडे एक टायली गेली, एक टायली आहे फडात. पिरूचं झाड. लय अंधार झाला. कधी जाऊन जेवण बनणार आणि काय? आजी थंडी वाजायली. ते दरवाजा ओढून घ्या की पलीकडनं, परत उघडा. थंडी वाजत असेल ना. म्हाताऱ्या माणसांचं काय असतं. आपल्या निकिताची आज म्हणजे हे आपले जावे आहेत ना, निकिताचे मिस्टर, त्यांची आजी आहेत. त्या लहान बाळाला सांभाळायला येतात. आणि आपली त्रिशा पण त्यांच्या जवळच असते, दिवसभर बसून असतात. आज लय थंडी वाजायली, लय उशीर झाला. आम्हाला कसं नाही थंडी वाजत,
आम्ही काम करतोय ना, मग त्यामुळं आज शरीर पूर्ण गरम होऊन जात आहे आमचं. त्यामुळं थंडी फिंडी काय नाही जाणवत. ही गाडी हे याला टप म्हणतात बघा. इथं पण काही जण बसतात वरती पण त्यांना तर खूप थंडी वाजते. परत मध्ये फळ्या टाकल्यात त्यावर काही बाया बसतात, मग आतमध्ये काही बसतात. गाडी कशी सजवली याच्यावरचा डायलॉग दाखवतो तुम्हाला. काय डायलॉग आहे ते इकडं बघा. एक हवी पण तुझ्यासारखी नको तूच हवी असं लिहिलंय तिथं. तुझ्यात जीव रंगला. बघितलं का धाराशिवची पाशिंग. ते धाराशिव जिल्ह्यातले आहेत ना हे निकिता ते तिकडले. आला ट्रॅक्टर दुसरे ट्रॉयली न्यायला. ते हजेरी वगैरे टिपतात ना कोण किती दिवस भरलेत काय, म्हणजे त्यामुळं अजून उशीर व्हायलाय. सराक इकडं निकिता, तिकडं रस्त्याकडं कशाला उभा राहते. श्लोक आहे श्लोक 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 काय दादू श्लोक आहे श्लोक. थंडी वाजती त्याच्या कानावर बांध ना. स्वेटर आणायचं ग सोबत. कशान मामा मैरच काय बोलली मराठीत बोल ना. मध्ये असते मुंडक्यात कशाला आणू म्हणून आणि एवढं उशीर पण नाही होत ना. तरी पण असावं स्वेटर. सकाळी आपण निघतोय लवकरच, स्वेटर लागतंय की घेऊन यायचं. उद्यापासून आणावं लागेल की. हा जवळ ठेवायचा. काय एवढं काय वज व्हायला काय स्वेटरचं आपल्याला. म्हातारी काकडली ग तुझी आजी सासू. त्यांनी पण काय अंगावर आणले नाही की आजी आमची. तिला मग म्हणलं तो दरवाजा लाव म्हणलं आणि बस. तिचे पण हाल आहेत आपल्यासोबत. पुढच्या जन्मी माणूस माझर मी जर असावं. मांजर बिंजर हा एखादा दगड खाऊन दूध पिऊ ते दुसरं पण माणूस नको. नका माणूस. ती काय माणूस होऊन असली जिंदगी असती मग. आपल्यासोबत त्याची पण फजित आहे. त्याला शाळा शिकवायची खूप. लई नोकरीला आपल्यात लावायचं फजिती आली ती आली, त्यांच्यात तरी येऊ नये. पोरं तर माझे उपाशी तापाशी बसतात. तू राग निकिता त्यांना बोल की राहू म्हणावा. जावया ना सांग की. रत नाही मामा ते का बरं नाही राहत. रत नाही ते जाताव काय नाही जाऊन काय भातच करायचं मग झोपायचं घेऊन. ती पूजी बघ ना इकडं लेकराला घेऊन निवांत उभी राहावं तर तिकडं रस्त्यावर कशी उभी राहते मुद्दाम. ते भरलेले टेलर यायले तुला कितीदा सांगू इकडं सरक म्हणून. भूक लागली तुला पण. आपल्या पिशवीत नाही का बिस्किट एखादे. बिस्किट दिल ते कोणाजवळच होतं हाय का बघ एखादा दे. तो पुडा खाऊ काय मी. तो पुडा खाऊ काय म्हणलं ग मी. दे एवढं तर खाऊन पोट भरतो. काय म्हणतात त्याला छोटू मोठू. तिकडं रस्त्यावर मुद्दाम नको उभी राहू. इकडं उभी राहा अशी आडोशाला. किती वाजल्यात बघायली काय.